अशी होती आशिष आणि प्रियताची गुहागर भेट. आशिष आणि प्रियता खूप दिवसांपासून गुहागरला भेट देण्याची योजना करत होते. एके दिवशी सकाळी त्यांनी त्यांच्या घराजवळील चिपळूण बसस्थानकाकडे चालत जाण्यास सुरुवात केली. दोघंही खूप उत्साहित होते. गुहागरमधील व्याडेश्वर मंदिर आणि सुंदर बीच पाहायचं त्यांना फारच मनापासून वाटत होतं. चिपळूण बसस्थानक गाठल्यावर तिथे खूप गर्दी होती. अनेक बसेस थांबलेल्या होत्या. त्यांनी अर्धा तास तिथे वाट पाहिली आणि शेवटी त्यांची बस आली, चिपळूण गुहागर. ते बसमध्ये चढले आणि गुहागरच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला. 2 तासांच्या प्रवासानंतर आशिष आणि प्रियता गुहागर बसस्थानकावर उतरले. तेवढ्यात प्रियताच्या कानावर एका गुंजणाऱ्या घुंगरांचा नाद आला. ती एकदम खुश झाली. तिला उसाचा रस प्यायची इच्छा झाली. दोघंही जवळच्याच एका स्टॉलवर गेले आणि ताज्या उसाचा रस प्यायले. त्यानंतर ते व्याडेश्वर मंदिरात गेले आणि शांतपणे दर्शन घेतलं. देवाच्या सान्निध्यात त्यांनी काही क्षण समाधानानं घालवले. दुपारी 3 वाजता ते गुहागर बीचवर पोहोचले. समुद्रकिनारी वाळूवर वर्तमानपत्र टाकून ते बसले. त्यांनी गरम गरम वडापाव खाल्ला आणि थंड ताकाचा आनंद घेतला. सागराच्या लाटांचा आवाज, सोबतीला थंड वारा आणि शांत वातावरण या सगळ्यात ते हरवून गेले. सुमारे 3 तास तिथे रमून दोघं संध्याकाळी चिपळूणसाठी रवाना झाले. संध्याकाळी 7 वाजता ते पुन्हा चिपळूण बसस्थानकावर पोहोचले. खूप दमलेले दिसत होते, पण चेहऱ्यावर समाधान होतं. घरी पोहोचल्यावर त्यांनी अंघोळ केली आणि मग स्वयंपाकघरात बसून दहीभाताचा आस्वाद घेतला. शांततेत, दिवसाच्या आठवणींमध्ये रमामण होऊन त्यांना खूप आराम वाटला. रात्री 11 वाजता ते दोघं झोपायला गेले. खोल गाढ झोप. अशा पद्धतीने आशिष आणि प्रियता यांचा एक सुंदर दिवस गेला. आठवणीत राहील असा एक दिवस.